पेटलंय, अपघात की घातपात, बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू, न्यायासाठी वैदू समाज रस्त्यावर, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात। संगमनेर खुर्द येथील सूरज सूर्यभान शिंदे वय वर्ष 36 या तरुणाचा संशयास्पद मृत्यू आणि 36 तास उलटून गेले तरी उत्तर मात्र शून्य। हा साधा अपघात होता की थेट घातपात, हा प्रश्न आता केवळ कुटुंबाचा नाही तर संपूर्ण समाजाच्या अस्मितेचा बनला आहे। गुरुवारी रात्री 8 ते 8:30च्या सुमारास स्कूटीची धडक लागून एक व्यक्ती जखमी झाली, पण त्यानंतर जे घडलं ते अधिक गंभीर आहे। सूरजला बेदम मारहाण करण्यात आल्याचा समाज बांधवांचा ठाम आरोप आहे आणि हाच मारहाणीचा फटका त्याच्या जीवावर बेतला, असा संतापजनक दावा पुढे येत आहे। न्यायासाठी वैदू समाज रस्त्यावर उतरला आहे। जोपर्यंत सूरजला न्याय मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार नाहीत। ही भूमिका केवळ घोषणा नाही तर जळणाऱ्या आक्रोशाची जाणीव आहे। नाशिक इथे शवविच्छेदन झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी सूरजचा मृतदेह संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला। हजारोंच्या संख्येने समाज बांधव रात्रभर ठिय्या देऊन उभे राहिले, डोळ्यात अश्रू पण आवाजात ठामपणा। एका बाजूला तपासासाठी 3 दिवसांची मुदत मागणारे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याची भूमिका, तर दुसऱ्या बाजूला समाजाचा सवाल, मृत्यू स्पष्ट आहे मग कारवाई का नाही? जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हा उद्रेक शांत बसणार नाही, असा थेट इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास पुणे नाशिक महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सूरजचा मृतदेह ठेवून रस्ता रोको करण्याचा निर्धार जाहीर झाला आहे। बस स्थानकातून एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही, हा इशारा स्पष्ट आणि थेट आहे। नाशिक, अकोले, श्रीरामपूर, पारनेर, कोपरगावसह 100 किलोमीटर परिसरातील गावांमधून हजारो कार्यकर्ते एकत्र जमणार असल्याचे सांगितले जात आहे। मुंबईहून ही कार्यकर्ते दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे। पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली आहे। न्याय मिळाला नाही तर संगमनेरमध्ये तात्काळ रस्ता रोको होईल आणि न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे हटणार नाही, असा एक संध आणि आक्रमक निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। संगमनेर सध्या तणावाखाली आहे। प्रश्न एकच, हा मृत्यू अपघाताचा होता की मारहाणीचा? आणि सर्वात महत्त्वाचं, न्याय केव्हा मिळणार? दाखल केलेला नाही, गुन्हा दाखलला त्याला, हे कोणचा न्याय आहे? गरीब लोक आहे म्हणून आमच्याकडे न्याय भेटत नाही का? प्रूफ दिले सुद्धा, सिटी फुटेज दिलेले सुद्धा, तरी अजून आरोपीला अटक करत नाही काय? याचं कारण काय आहे? आम्ही गरीब लोक आहे म्हणून आम्ही गावागावात जातो, पाठी घेऊन जातो, त्याच्यामुळे गरीब लोक आहे म्हणून आमच्यावर अत्याचार चालू आहे का? याचं उत्तर द्या आम्हाला। 38 तास झाले बॉडीला, वास मारते बॉडी, याची कोण जिम्मेदारी घेणार आहे? तुमच्याकडून न्याय भेटत नसेल तर आम्हाला सांगा, आमच्या पद्धतीने आम्ही करून घेऊ। गरीब आहे म्हणून फायदा उठून घेऊ राहिले। न्याय करा, न्याय करा, न्याय करा, न्याय करा, न्याय भेटायलाच पाहिजे, न्याय भेटायलाच पाहिजे, न्याय भेटायलाच पाहिजे। 38 तास झाले बॉडीला, 38 तास वास मारते बॉडी, अजून काय झोपा काढते आतमध्ये? रात्रभर इथं झोपलेले, कोणी विचारलं नाही का? प्रशासन काही लक्ष देत नाही गरीबाकडे? आम्ही गरीब आहे म्हणून त्याच्यावर लक्ष देत नाही का आमच्याकडे? अत्याचार बंद करा, बंद करा, अत्याचार बंद करा, बंद करा। न्याय का नाही देत, त्याचे कारण काय? न्याय मिळत पाहिजे, न्याय मिळत पाहिजे। या कुटुंबाच्या पाठीमागे गरीब घरे म्हणून न्याय भेटत नाही। याच्या जागेवर तर एखादा सरपंचाचा पोरगा असला तर त्याला तर ताबडतोब न्याय भेटला असता। कमून आम्ही नीचा जातीचे म्हणून आम्हाला न्याय भेटत नाही का? याचं कारण बी असं काहीतरी ते बी सांगा। आमच्या पद्धती आम्ही न्याय करून घेऊ, आणि हे बी जातीवाद करत असेल तर याच्यात आम्ही ते बी दुसरा मार्ग काढू। न्याय भेटलाच पाहिजे, न्याय भेटलाच पाहिजे। सर्विस नाही, आमचे लोक भिका मागून खातात, उष्ट्या पाष्ट्या खातात आमचे लोक। आमदारचे लोक असलेला काय केलं तर तुम्ही? आम्ही गरीब लोक आहे का? गरीब लोक दिसले म्हणून तुम्ही असे 3 दिवसापासून आमच्या दिलेलं आहे। तुम्ही प्लस पॉईंट आरोपीला आणलं म्हणता, त्याला अटक का नाही करत? त्याच्यावर फिर्यादी का नाही घेत? याचं कारण काय आहे? याच्या पाठीमागे कोणता तरी हात आहे का? ते बी सांगा आम्हाला। काय न्याय आहे तुमचा? न्याय करा ना, चोरट्याला साथ दाखवू देऊ, करा माणसाला साथ द्या। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा।
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.